मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी, एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याला त्रास देत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी, एखादी व्यक्ती आपल्याशी भांडत असेल, कलह करत असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची शिक्षा देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा जेव्हा करणीबाधा होते, बऱ्याच वेळा जेव्हा शत्रुत्व मागे लागते, कामात अडचणी येतात, अडथळे येतात, संकट येतात, तेव्हा काय करावं आपल्याला सुचत नाही, आपल्याला मार्ग दिसत नाही. बघा, अशा वेळेस फक्त हा एक उपाय करा. तुम्हाला त्रास देणारा, रडवणारा, सतत तुमचं वाईट करणारा कुठलाही कितीही मोठा तुमचा शत्रू असेल, तो शत्रू तुमच्या समोर झुकल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात पहिला उपाय जो आहे, आठवड्यातील कुठल्याही शनिवारी. कारण शनिवारचे उपाय हे शत्रुबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात. या दिवशी केलेले उपाय सहसा खाली हात जात नाही. आठवड्यातील कुठल्याही शनिवारी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. एक खूप हिरवं पिवळं नको असं एक छान लिंबू घ्या. हे लिंबू स्वच्छ पाण्याने धुवा. जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाला 3 फूलवाल्या लवंगा टोचा. 3च, खूप नाही. लिंबाला 3 फूलवाल्या लवंगा टोचायच्या. उभ्या आडव्या जसं तुम्हाला त्या लिंबाला जमेल तसं पण 3 फूलवाल्या लवंगा टोचायच्या. 3 फूलवाल्या लवंगा टोचून झाल्यानंतर त्या लिंबाच्या वरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. काळ्या रंगाचा एक पेन घ्या. मार्कर, ग्लिटर, साधा बॉल पेन चालेल, कुठला पण पेन चालेल. त्या पेनाने फक्त तुमच्या शत्रूचं नाव तुम्हाला लिंबावरती लिहायचं आहे. आता हे जे लिंबू आहे हे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. हे लिंबू तुम्हाला मांत्रिक करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक मंत्र सांगतेय. 7 वेळा त्याच्यावरती एकच मंत्र म्हणायचा आहे. बघा, मंत्र व्यवस्थित ऐका. ममत्व, शत्रुत्व, ममत्व, शत्रुत्व, संकट नाशना. ममत्व, शत्रुत्व, संकट नाशना. हा एक मंत्र 7 वेळा फक्त म्हणा. आणि हे नाव लिहिलेलं, नाव माहिती नसेल शत्रूचं, तुम्ही शत्रू लिहिलं तरीही चालेल. ते लिंबू आपल्या उजव्या हातात घेऊन स्वतःवरून 7 वेळा उतरवा. समजा तुम्ही तुमच्या पतीच्या शत्रूसाठी करताय तर पतीवरून 7 वेळा उतरवा. मुलाचा एखादा शत्रू आहे जो खूप त्रास होतोय, मुलावरून 7 वेळा उतरवा. आता हे उतरवलेलं जे लिंबू आहे 7व्यांदा उतरवाल तेव्हा 7व्यांदा ते जमिनीवर सोडा. घराच्या बाहेर या. हा उपाय दिवसभर, रात्री कधी पण करू शकता. घराच्या बाहेर या. घराच्या बाहेर आल्यानंतर जमिनीवरती ते लिंबू सोडा. झाडाखाली असेल, मोकळ्या जागेत असेल, कुठेही असेल, फक्त खाली सोडा आणि त्या लिंबावरती डाव्या पायाने दाब द्या. पाय म्हणजे तुम्ही चप्पल घालू शकता, चपलीने दाब द्या. जेणेकरून ते लिंबू तिथे फुटेल, तुटेल. अशा पद्धतीने जोरात तुम्हाला ते दाबायचं आहे. थोडा तरी रस बाहेर आला पाहिजे असं तुम्हाला ते लिंबू दाबायचं आहे. आणि त्यानंतर घरात या. आता जर हा उपाय तुम्ही या शनिवारी करताय तर कमीत कमी 1 महिनाभर करा. या शनिवारी, पुन्हा पुढचा आठवड्यातील शनिवार येईल, पुन्हा पुढचा आठवड्यातील, असे 4 शनिवार हा उपाय करून बघा. कितीही तुम्हाला शत्रू त्रास देत असेल, कितीही वाईट वागत असेल, कितीही काही असेल, ते सगळंच्या सगळं संपेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही दिवशी एक काळ्या रंगाचं कागद किंवा कापड घ्यायचं आहे. त्या कापडामध्ये एक कोळशाचा तुकडा घ्यायचा आहे. छोटासा एक कोळशाचा तुकडा. एक लोखंडी वस्तू, कुठली पण, खिळा, चूक, काहीही चालेल, एक लोखंडी वस्तू. कोळशाचा तुकडा, एक लोखंडी वस्तू, थोडीशी काळी मोहरी, 5 त्याच्यामध्ये काळे मिरे घ्यायचे आहेत, थोडंसं मीठ, बारीक खड्याचं सेंदा, कुठलं पण चालेल. जे मीठ असेल ते थोडंसं त्याच्यामध्ये घ्या. सगळं साहित्य त्या कापडात किंवा काळ्या रंगाच्या त्या कागदामध्ये घाला आणि ते बांधा. तयार केलेली जी पोटली आहे ही उजव्या हातामध्ये घट्ट पकडा. तयार केलेली पोटली उजव्या हातामध्ये घट्ट पकडून आपल्याला आपल्या घराच्या 4 दिशांना ती फक्त स्पर्श करायची आहे. एक नॉर्मली ती टच करून घ्यायची 4 दिशांना. घरातील एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, ज्याचा आजारच जात नाही, त्या व्यक्तीला ती पोटली स्पर्श करा. घरातील एखादं बाळ खूप रडतंय, त्या बाळाला ती पोटली स्पर्श करा. घरातील एखाद्या व्यक्तीला यश मिळत नाही, त्या व्यक्तीला स्पर्श करा. ज्याला तुम्हाला ते टच करायचे आहे, जिथे यश हवं आहे तिथे फक्त तुम्हाला ही पोटली टच करायची आहे. घराच्या बाहेर तुम्हाला यायचं आहे आणि घराच्या बाहेर येऊन ही पोटली तुम्हाला
जी पुडी किंवा पोटली साहित्याची आहे ती तुम्हाला कापरासोबत जाळायची आहे. 5-6 भीमसेनी कापराचे तुकडे बाहेर घेऊन या किंवा गोल कापूर पण चालेल. त्या कापडावर किंवा कागदावर तिथे ठेवा, मॅचेस लावा आणि ते पेटवा. जसं ते कापड किंवा कागद पेटेल तसं त्यामध्ये घातलेलं साहित्य पेटेल. त्यातलं थोडा तरी साहित्य पेटलं, सगळंच पेटलं पाहिजे असं नाही, थोडं जरी पेटलं त्यातलं, समजून जा जो काही शत्रुनाश आहे तो आज संपलेला आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला आहे तर त्या व्यक्तीचा त्रास पूर्णतः आता कुठेतरी कमी झालेला आहे. हा उपाय सुद्धा तुम्ही आठवड्यातील ज्या दिवशी करताय तिथून 7 दिवस करा. आज, उद्या, परवा असं 7 दिवस करा. लक्षात ठेवा, जेव्हा ते पेटत असेल तेव्हा त्यामध्ये कुठेतरी आपल्या शत्रूचं प्रतिबिंब बघा. त्याचा नाश होत आहे, तो संपत आहे, त्या अग्नीत तो जळत आहे, एवढी पॉझिटिव्हिटी ठेवा. 7 दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगला याचा रिझल्ट येईल. ज्याच्या नावाने ते जाळताय, करताय, तो कुठेतरी तुमच्या आयुष्यातून लांब जाईल. त्याचा त्रास जो आहे तो कुठेतरी पूर्णतः कमी होईल. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगतेय. खूपच एखादा त्रास देत असेल, ग्रहांचा त्रास असेल, विनाकारण कुणी भांडत असेल, काही पण असेल, तुम्हाला 7 काळे मिरी उजव्या हातात घ्यायच्या आहेत. 7 काळे मिरी उजव्या हातात घ्या. आठवड्यातील कुठल्या पण दिवशी हा उपाय करा. 7 काळे मिरी उजव्या हातात घेऊन 7 वेळा अँटी क्लॉकवाईज असं करा. उजवीकडून डावीकडे 7 वेळा, नंतर डावीकडून उजवीकडे असं 7 वेळा. आधी उजवीकडून डावीकडे 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे असं 7 वेळा. ठीक आहे. यानंतर हे 7ही काळे मिरी घराच्या बाहेर घेऊन जायचं. जिथे कुणी बघणार नाही, मोकळी थोडी जागा असेल अशा ठिकाणी जायचं, उभं राहायचं. 7 काळ्या मिऱ्यांमधला पहिला काळा मिरी आपल्या समोर फेकायचा, दुसरा काळा मिरी आपल्या मागे फेकायचा, तिसरा काळा मिरी या दिशेला, चौथा काळा मिरी या दिशेला. समोर म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा 4 दिशांना 4 काळे मिरी फेकून द्यायचे. 5वा काळा मिरी जो राहील तो अवकाशाकडे फेकायचा. 6वा काळा मिरी जो राहील तो जमिनीवरती फेकायचा. जी जमीन आहे त्या जमिनीवरती फेकायचा. आणि जो 7वा शेवटचा काळा मिरी राहील, हा 7वा काळा मिरी बरोबर एखादं काटेरी झाड असेल तर त्या काटेरी झाडामध्ये टाकायचा. बोरीचं झाड, गुलाबाचं झाड बघा. आता तुम्ही घराच्या बाहेर उभं राहताय, कुठेही राहताय, तिथे काटेरी झाड असेल ते बघा. नसेल तर घरात एखादी कुंडी असेल ना, गुलाबाचं झाड प्रत्येकाच्या घरात कुंडीमध्ये असतं बघा, तर ती कुंडी बाहेर नेऊन ठेवा आणि हा 7वा काळा मिरी जो आहे तो त्या कुंडीत काटेरी झाडामध्ये टाका. बघा, हा उपाय तुम्ही फक्त एकदा करा, पुन्हा करायची गरज नाही, एकदाच करा. ज्या शत्रूच्या नावाने करताय, जेव्हा ते काळे मिरी फेकाल फक्त तेव्हा शत्रुत्व नष्ट हा म्हणजे माझं शत्रुत्व नष्ट होत आहे, हा या मंत्राचा अर्थ आहे. शत्रुत्व नष्ट हा, एवढा एकच शब्द तुम्हाला म्हणायचा आहे. काळ्या मिरी फेकता शत्रुत्व नष्ट हा, शत्रुत्व नष्ट हा, शत्रुत्व नष्ट हा, शत्रुत्व नष्ट हा. हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. जो व्यक्ती त्रास देत होता, रडवत होता, भांडत होता, तो पूर्णतः तुमच्या आयुष्यातून कुठेतरी दूर निघून जाईल. त्याचा जो काही त्रास आहे तो पूर्णतः समाप्त होईल. खूप साधे सोपे उपाय सांगितलेत, अवश्य करा. आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.